हॅलो एव्हरीवन, माझं नाव सुमित आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट जो 1955चा कायदा आहे त्याचा भाग 2 आज आपण बघणार आहोत. भाग 1 आपण बघितला आहे, त्यामध्ये आपण डेफिनेशन आणि कायद्याचा उद्देश काय, ऑब्जेक्ट काय या दोन गोष्टी बघितल्यात. आजच्या लेक्चरमध्ये आपण मशिनरीज अँड मेजर प्रोव्हाइड देअर इन हा भाग बघणार आहोत, म्हणजे आपण सेक्शन 3च्या पुढचा भाग बघणार आहोत. आधी आपण ह्या सगळ्या डेफिनेशन बघितलेल्या आहेत, या सगळ्या व्याख्या आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितल्यात. जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आधी हा व्हिडिओ बघा, मगच तुम्हाला हा व्हिडिओ आधी याच्या मागचा व्हिडिओ बघा, मगच तुम्हाला हा व्हिडिओ चांगला समजेल. ठीक आहे, तर मग आपण चालू करूया भाग 2. त्यामध्ये आपण सेक्शन 3 पासून चालू करू. तर सेक्शन 3 मध्ये काय दिले या कायद्याच्या सेक्शन 3 मध्ये दिले धार्मिक कारणासाठी अपात्र ठरवल्यास शिक्षा. आता धार्मिक कारणासाठी अपात्र ठरवणे म्हणजे काय, तर एखादी कोणती व्यक्ती आहे, तिला तिचा धर्म प्रतिपादित करण्यासाठी, ठीक आहे, कोणतंही सार्वजनिक उपासनास्थान खुलं असेल, ठीक आहे, तिचा धर्म प्रतिपादित करण्यासाठी कोणतंही सार्वजनिक उपासनास्थान खुलं असेल, त्यास तिला प्रवेश करायला बंदी घातली, किंवा त्या व्यक्तीला कोणत्या सार्वजनिक उपासनास्थानामध्ये पूजा करायला, प्रार्थना करायला, कोणतंही धार्मिक कृत्य करायला मनाई केली. किंवा एखादं मंदिर आहे, सपोज आता सार्वजनिक उपासनागृह म्हणजे काय, एखादं मंदिर आहे, तर त्या मंदिरामध्ये कोणताही पवित्र तलाव असेल, विहीर असेल, जलप्रवाह असेल, तिथे जिथं सर्वसामान्यांना तिथले पाणी वापरण्याची मुभा आहे, तर ती पाणी वापरायला मनाई केली. किंवा ती नदी, तो सरोवर किंवा एक पवित्र तलाव आहे, अशा ठिकाणी त्या घाटावर स्नान करण्याची, ठीक आहे, स्नान करण्याची मनाई केली आणि सर्वसामान्यांना तिथं तशी परवानगी असतानाही हिला जर मनाई केली, तर सदर व्यक्तीस म्हणजे धार्मिक कारणासाठी अपात्र ठरवणाऱ्या या सदर व्यक्तीस कमीत कमी 1 महिने ते जास्तीत जास्त 6 महिने, कमीत कमी 1 महिने ते जास्तीत जास्त 6 महिने आणि कमीत कमी 100 रुपये ते जास्तीत जास्त 500 रुपये द्रव्यदंडाची शिक्षा होईल. ठीक आहे, कमीत कमी 1 महिने ते 6 महिन्याचा कारावास आणि कमीत कमी 100 रुपये आणि जास्तीत जास्त 500 रुपयाचा द्रव्यदंडाची शिक्षा होईल. दुसरी गोष्ट आहे की सार्वजनिक कारणासाठी सामाजिक कारणासाठी अपात्र ठरवणे. सामाजिक कारणासाठी अपात्र ठरवणे म्हणजे काय, सार्वजनिक निसमर्थता लादणे. ठीक आहे, सामाजिक निसमर्थता लादणे. आता यामध्ये काय, सामाजिक निसमर्थता लादणे म्हणजे काय, तर ह्या सामाजिक निसमर्थता लादण्यामध्ये जवळजवळ 11 टाईपचे गुन्हे आहेत. म्हणजे 11 गोष्टी जर केल्या तर तो एक सामाजिक निसमर्थता लादली असं कन्सिडर केलं जाईल. तर हे मी का सांगतोय 11 प्रकारचं आहे, कारण इथून मागं असं विचारलं गेलं SC/ST ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये किती प्रकारचे गुन्हे आहेत, त्यामुळं सांगतोय मी, जस्ट पाठ करायची काही आवश्यकता नाही. मी जे सांगतोय त्या 11 तुम्ही लक्षात ठेवा. सामाजिक कारणासाठी अपात्र ठरवणे म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला कोणत्याही दुकानात, ठीक आहे, सामाजिक कारणासाठी अपात्र ठरवणे म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला कोणत्याही दुकानात, सार्वजनिक उपाहारगृहात, हॉटेलात किंवा सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी प्रवेश करण्यास मनाई केली. किंवा सर्वसाधारण जनतेच्या वापरासाठी असणाऱ्या एखाद्या सार्वजनिक उपाहारगृह, हॉटेल, धर्मशाळा, सराई, मुसाफिरखाना अशा ठिकाणी ठेवलेलं कुठलं तरी भांडं आहे, तर ते भांडं वापरण्यास मनाई केली. आता तुम्हाला माहीत नसेल, असे बरेच ठिकाण आहेत, म्हणजे UP, बिहार अशा ठिकाणी असं सर्रास चालतं की SC/ST समुदायातल्या व्यक्तीला हॉटेलात वेगळ्या भांडे वापरायला लागतात, वेगळ्या कपामध्ये चहा दिला जातो. तर ह्या गोष्टी टॅकल करण्यासाठी त्या काळात हा कायदा बनवण्यात आला होता. तर याच्यामध्ये काय सांगितलंय, सार्वजनिक जनतेच्या उपयोगाकरता असलेले कोणतंही सार्वजनिक उपाहारगृह आहे, हॉटेल आहे, धर्मशाळा आहे, सराई आहे, मुसाफिरखाना आहे, अशा ठिकाणी जर एखाद्या भांड्याचा वस्तूचा वापर करायस मनाई केली, ठीक आहे, तरी आपण असं कन्सिडर करणार की त्याला सामाजिक कारणासाठी अपात्र ठरवणं. किंवा कोणताही पेशा आचरणे, कोणताही व्यवसाय करणे, कोणताही उद्योगधंदा चालवणे, त्यासाठी जर त्या व्यक्तीला मनाई केली, ठीक आहे,
किंवा एक त्याच व्यक्तीस सामाजिक कारणासाठी अपात्र ठरवणे म्हणजे काय, त्याच व्यक्तीस कोणताही नदी, झरा, विहीर, तलाव, नळ किंवा एखादा स्नानघाट आहे, दफनभूमी आहे, अशा ठिकाणी त्याचा वापर करायला त्याला मनाई केली. ठीक आहे. हां, तरी त्याला सामाजिक निसमर्थता लादण्याचं ठरेल. किंवा कोणत्याही सार्वजनिक वाहनाचा वापर करायला मनाई केली. ठीक आहे. किंवा कोणतीही सामाजिक रूढी आहे, परिपाठ आहे, ठीक आहे, तिचं ते पाळायला लावलं जबरदस्तीने. म्हणजे कोणत्याही धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक मिरवणुकीमध्ये भाग घेणे, ती मिरवणूक काढणे. ठीक आहे. किंवा ह्यासाठी त्याला मनाई केली. किंवा हिडे जवारात घालणे, वेगळे दागिने घालणे, आभूषणे वापरणे, ह्या गोष्टीसाठी जर मनाई केली तर ते सामाजिक कारणासाठी अपात्र ठरवल्याचे गृहीत धरून 1 महिना ते 6 महिने शिक्षा आणि 100 रुपये ते 500 रुपयाचा द्रव्यदंडाची शिक्षा होईल. आता हे लक्षात घ्या तुम्ही, सेक्शन 3 ते सेक्शन 7 मध्ये 1 महिने ते 6 महिने आणि 100 रुपये ते 500 रुपये ही ट्रिक आहे, एवढं लक्षात घ्या. सेक्शन 3 ते 7 पर्यंत म्हणजे मोस्ट प्रोबॅबली 1 महिने ते 6 महिने जेल होती आणि 100 रुपये ते 500 रुपयाचा दंड होतोय, त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा होत नाही. त्यानंतर सेक्शन 5 मध्ये रुग्णालयात प्रवेश नाकारणे. आता हेडिंगमध्ये जरी, कायद्याच्या हेडिंगमध्ये जरी लिहिलं असेल रुग्णालयात प्रवेश नाकारणे, तरी तिथे ETC वापरलं. ETC मध्ये इत्यादींमध्ये, रुग्णालये आणि इत्यादींमध्ये व्यक्तीला प्रवेश नाकारणे. तर त्या इत्यादींमध्ये काय काय तुम्हाला मी सांगतो. एखादा दवाखाना आहे, रुग्णालय, शिक्षण संस्था आहे किंवा एखादं वसतिगृह आहे, आणि सर्वसामान्य जनतेसाठीच्या फायद्यासाठी ते वापरले जाते, अशा दवाखाना, वसतिगृह, शिक्षण संस्था यामध्ये एखाद्या व्यक्तीला प्रवेश नाकारणे. ठीक आहे. किंवा अशा व्यक्तीला प्रवेश जरी दिला तरी प्रतिकूलरित्या त्याला भेदभाव केला. म्हणजे एखाद्या रुग्णालयात, वसतिगृहात, शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश जरी दिला पण प्रतिकूलरित्या जर भेदभाव केला तरी 1 महिने ते 6 महिन्याचा कारावास, 1 महिने ते 6 महिन्याचा कारावास आणि 100 रुपये ते 500 रुपयाच्या दंडाची तरतूद आहे. ठीक आहे. 1 महिने ते 6 महिने कारावास आणि 100 रुपये ते 500 रुपयाच्या द्रव्यदंडाची तरतूद आहे. सेक्शन 6 मध्ये सांगितलंय माल विक्री करणे किंवा सेवा पुरवण्यास नकार देणे. ठीक आहे. माल विक्री करणे किंवा सेवा पुरवण्यास नकार देणे. आता याच्यामध्ये काय आहे, सामान्य व्यवहार क्रमानुसार ज्या वेळी किंवा स्थळी, ज्या अटीवर, शर्तीवर माल विकला जातो. म्हणजे आता एखाद्याचं दुकान 7 ते 9 चालू आहे, तर 7 ते 9 वेळेमध्ये हा व्यक्ती गेला तरी त्याला माल नाही दिला. किंवा जी किंमत आहे, अटी शर्ती आहे, समजा ही वस्तू तो 20 रुपये किलोने विकतोय, तर त्या 20 रुपये किलोनी जर हा एक SC ST समुदायाचा व्यक्ती माल खरेदी करायला आला, किंवा जो सर्वसामान्य व्यवहार क्रम आहे म्हणजे 7 ते 9 मध्ये माल खरेदी करायला आला आणि त्याला जर तो माल विकला नाही किंवा अस्पृश्यतेच्या कारणावरून त्याला जर माल विकवण्यास, माल पुरवण्यास नकार दिला, तर हा सुद्धा गुन्हा कन्सिडर करून 1 ते 6 महिन्याची शिक्षा आणि 100 ते 500 रुपयाच्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल. ठीक आहे. काय होईल, 1 ते 6 महिन्याची शिक्षा होईल आणि 100 ते 500 रुपये द्रव्यदंडाची शिक्षा होईल. 1 ते 6 महिन्याची शिक्षा आणि 100 ते 500 रुपये द्रव्यदंडाची शिक्षा होईल. हे लक्षात घ्या तुम्ही. सेक्शन 3 ते सेक्शन 7 मध्ये सेम शिक्षा आहे, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी. त्यानंतर दुसरं आहे की अस्पृश्यतेच्या कारणावरून उद्भवणाऱ्या अपराधाबद्दल शिक्षा. आता अस्पृश्यतेच्या कारणावरून उद्भवणाऱ्या अपराधाबद्दल शिक्षा म्हणजे काय, म्हणजे संविधानाच्या आर्टिकल 17 मुळे अस्पृश्यता नष्ट केली. ठीक आहे, बरोबर. ॲबॉल्युशन ऑफ अनटचेबिलिटी. संविधानाच्या आर्टिकल 17 नुसार जी अस्पृश्यता नष्ट केली आणि ती अस्पृश्यता नष्ट केल्याच्या कारणामुळे एखाद्या व्यक्तीला काही हक्क प्राप्त होत असतील, ती अस्पृश्यता नष्ट केल्याच्या कारणामुळे एखाद्या व्यक्तीला काही हक्क प्राप्त होतील, तर ते हक्क वापरण्यापासून जर कोणाला मनाई केली, तर 1 महिने ते 6 महिने कारावास आणि 100 रुपये ते 500 रुपयाच्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल. हे लक्षात घ्या तुम्ही. 1 ते 5. आता काय बाबा, अस्पृश्यतेच्या
अस्पृश्यातून उद्भवणारे अपराध म्हणजे नेमकं काय, किंवा काय करतोय हा, तर त्या व्यक्तीची तो हक्क वापरत असताना तिची छेड काढणे, तिला इजा करणे, त्रास देणे, अटकाव करणे, शिवीगाळ करणे किंवा तिच्यावर बहिष्कार टाकणे, या गोष्टी त्या अस्पृश्यातून उद्भवणाऱ्या अपराधाबद्दल मिळालेल्या हक्कापासून त्यांना वंचित ठेवतात असं गृहीत धरलं जाईल. ठीक आहे, असं गृहीत धरलं जाईल. म्हणजे त्यामध्ये काय काय येतं बाबा, त्यामध्ये येतं की अपमानकारक दृष्ट्या एखाद्याला शिवीगाळ करणे, तोंडी लेखी शब्दाद्वारे त्या व्यक्तीची हेळसांड करणे, तिची छेड काढणे, किंवा एखादं घर जमीन भाड्याने देण्याचे तिला नाकारणे. ठीक आहे, किंवा तिची वापरायची किंवा ती जागा ताब्यात घेण्याची तिला परवानगी नाकारणे, ह्या सगळ्या गोष्टीला अस्पृश्यातून उद्भवणारे अपराध म्हणून कन्सिडर केलं जाईल. आणि 1 महिने ते 6 महिने कारावास आणि 100 रुपये ते 500 रुपये द्रव्यदंडाची तरतूद आहे. आता याच्यामध्ये अजून एक मेक आहे. 76 मध्ये काही ॲक्टमध्ये काही बदल करण्यात आले. त्या बदलानुसार एक नवीन सेक्शन टाकण्यात आलं याच्यामध्ये, की 7(1)A नावाचं सेक्शन टाकण्यात आलं. तर या सेक्शननुसार काय, जर अस्पृश्यता नष्ट झाल्याच्या कारणाने उपार्जित होणारा कोणताही हक्क वापरल्यामुळे प्रतिशोध म्हणून किंवा बदला म्हणून एखाद्या व्यक्तीवर शरीर किंवा मालमत्ता याच्या विरोधात गुन्हा केला, अपराध केला. ठीक आहे, कशाचा, किंवा आर्टिकल 17 मुळे नष्ट झाल्यामुळे एखादा हक्क प्राप्त झाला आणि तो हक्क त्याने उपार्जित करण्याचा प्रयत्न केला, तर तो हक्क तू का वापरला म्हणून बदला म्हणून जर कोणाच्या व्यक्तीविरोधात जर अपराध केला, तर 2 वर्षाहून जास्त मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल. ठीक आहे, म्हणजे कमीत कमी 2 वर्षाची शिक्षा होईल, हे लक्षात घ्या तुम्ही. कोणत्या ह्याच्यामध्ये 1976ला बदल करून 1976ला बदल केला याच्यामध्ये, आणि 7 क्लॉज 1 मधला ए यामध्ये ती तरतूद आहे. ती नोट्समध्ये लिहायची राहून गेली म्हणून मी तुम्हाला वेगळीकडे सांगतोय. ठीक आहे, तर ती तुम्ही लिहून घ्या. आता मी काय सांगतोय ते काय, 7(1)क मध्ये म्हणजेच ए मध्ये अस्पृश्यता नष्ट केलेल्या कारणामुळे व्यक्तीला होणारी शिक्षा आहे. म्हणजे समजा तिने आर्टिकल 17 अबॉलिश झाल्यामुळं कुठल्या तरी हक्काचा वापर करतोय, तर तो हक्क तू का वापरला म्हणून प्रतिशोध किंवा बदला म्हणून ते एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला, अपराध केला, तर 2 वर्षावरून जास्त मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस तो पात्र राहील. त्यानंतर सेक्शन 7(A मध्ये काय दिलंय, अवैधपणे सक्तीने काम करायला लावणे. ठीक आहे, 7(A मध्ये काय दिलंय, अवैधपणे किंवा सक्तीने काम करायला लावणे. अवैधपणे आणि सक्तीने काम करायला लावणे म्हणजे काय, म्हणजे जो कोणी एखादा व्यक्ती आहे, ठीक आहे, तर ते अस्पृश्यतेच्या कारणावरून त्याला पूर्वी कुठलं तरी काम होतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल मेहतर काम असेल, सफाईचं काम करण्याचं असेल, किंवा एखाद्या प्राण्याचं मृतदेह उचलणे, ते फाडणे, त्याचे नाळ तोडणे, अशी अस्पृश्यतेतून उद्भवणारी काम आहे. त्याला हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह आहे. तर असं काम जर कोणी नाकारतंय आता त्याला ते करायचं नाहीये, पण तरी फोर्सफुली अवैधपणे सक्तीने ते जर काम करायला लावलं, अवैधपणे सक्तीने ते जर काम करायला लावलं, तर कमीत कमी 3 महिने आणि जास्तीत जास्त 6 महिने कारावासाची शिक्षा होते. कमीत कमी 3 महिने आणि जास्तीत जास्त 6 महिने कारावासाची शिक्षा होते. आणि कमीत कमी 100 रुपये आणि जास्तीत जास्त 500 रुपयाच्या दंडाची शिक्षा होते. त्यानंतर सेक्शन 8 मध्ये दिलंय की विशिष्ट प्रकरणात परवाना रद्द करणे, म्हणजे लायसन्स रद्द करणे, त्या व्यक्तीचं लायसन्स रद्द करणे. आता लायसन्स रद्द करणे म्हणजे काय, म्हणजे आता सपोज ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, किंवा फॉर एक्झाम्पल अपराध करायसाठी त्या व्यक्तीने त्याचा पेशा किंवा उपजीविकेचं साधन, नोकरी, या गोष्टीचा वापर केलाय. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, आता एखादं हॉटेल आहे, ठीक आहे, आणि हॉटेल आहे, त्या हॉटेलला परवाना असेल ना, पण
या हॉटेलमध्ये तो अस्पृश्यतेच्या कारणावरून एखाद्या व्यक्तीला निसमर्थ ठरवतोय, त्याला प्रवेश नाकारतोय, तर अशा व्यक्तीचा परवाना रद्द करण्याचा तरतूद हे सेक्शन 8 मध्ये दिली आहे. किंवा सेक्शन 9 मध्ये शासनाच्या देणग्या परत घेणे. आता शासनाच्या देणग्या परत घेणे कुठं असेल? आपण काय शिकलो? रुग्णालय किंवा एखादं वसतिगृह आहे, शिक्षण संस्था आहे, अशा गोष्टीला शासन देणग्या देतं ना. पण पण यामध्ये काय होतंय, त्या वसतिगृहामध्ये अस्पृश्यता पाळली जाते, ठीक आहे, किंवा त्या शिक्षण संस्थेमध्ये अस्पृश्यता पाळली जाते, त्या रुग्णालयामध्ये प्रवेश देताना अस्पृश्यतेच्या कारणामुळे प्रवेश नाकारला जातोय. असं जर लक्षात आलं तर शासनाने दिलेली संपूर्ण देणगी किंवा तिचाही कोणताही भाग निलंबित किंवा रद्द करण्याचा आदेश शासन देऊ शकतं. ठीक आहे, आलं लक्षात. त्यानंतर ह्या कायद्यातली पुढची तरतूद आहे अपराधास सहाय्य. आता ही तरतूद आपण SC/ST ॲक्टमध्ये सुद्धा बघितली होती. अपराधास ज्याने सहाय्य केलं तर त्या अपराधास जी शिक्षा आहे तीच शिक्षा सहाय्य करणाऱ्या व्यक्तीस दिली जाईल. आणि हे जे मी ब्लॅक पेननी छोटं छोटं लिहिले ना, हे प्रिव्हियस इयरला विचारलेले प्रश्न आहेत. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात जास्त विचारलेला कुठला सेक्शन असेल तर तो 10A. सगळ्यात जास्त विचारलेला सेक्शन कोणता असेल तर 10A. तर 10A या सेक्शनमध्ये काय दिलंय? सामुदायिक द्रव्यदंड बसवणे. सामुदायिक द्रव्यदंडाची तरतूद बसवण्याचा अधिकार कुणाला दिला? राज्य शासनाला दिला. राज्य शासनाला काय दिला? सामुदायिक दंड बसवण्याचा अधिकार दिला. सामुदायिक दंड बसवण्याचा अधिकार दिला. सामुदायिक दंड म्हणजे काय? जर सामाजिक बहिष्कार कोण टाकतंय तुझ्यावर, एखाद्या SC/ST व्यक्तीवर सामाजिक बहिष्कार जर कोण टाकत असेल तर सामुदायिक दंड आकारण्याची तरतूद या कायद्यानुसार केली. अशीच तरतूद सामाजिक दंड आकारण्याची तरतूद SC/ST ॲक्ट 1989 मध्ये पण केली, सेक्शन 16 अंतर्गत, इफ आय एम नॉट रॉंग. बरोबर, सेक्शन 16 अंतर्गत. ठीक आहे. त्यानंतर सेक्शन 11च्या तरतुदीमध्ये काय सांगितलंय? सेक्शन 11 मध्ये सांगितलं वारंवार दोषसिद्धीसाठी शिक्षा. वारंवार शिक्षा म्हणजे काय? आता बघा, तुम्हाला लक्षात आलं असेल की 1 महिना ते 6 महिने आणि 500 ते 100 रुपये हा काहीच दंड नाही आहे. त्यामुळं तर मग नंतर अजून कडक कायदा म्हणून SC/ST ॲट्रॉसिटी ॲक्ट बनवला. तर ह्या कायद्यामध्ये मग कोणी जर वारंवार सेम गुन्हा करतोय तर मग पहिल्यांदा गुन्ह्याला काय शिक्षा आहे? पहिल्या गुन्ह्याला 1 महिने ते 6 महिने आणि 100 रुपये ते 500 रुपये दंड. बरोबर. तर वारंवार दोषसिद्धीसाठी काय आहे? आणि पुन्हा गुन्हा केला दुसऱ्यांदा तर 6 महिने ते 1 वर्ष कारावास आणि 200 ते 500 रुपये दंड. तरी त्यांनी परत तिसऱ्यांदा पण गुन्हा केला तर 1 वर्ष ते 2 वर्ष कारावास आणि कमीत कमी 500 ते 1000 रुपये द्रव्यदंडाची तरतूद आहे. त्यानंतर सेक्शन 12 मध्ये आहे ना, सेक्शन 12 मध्ये दिली गृहीत धरावयाची गोष्ट. सेक्शन 12 मध्ये दिली गृहीत धरावयाची गोष्ट म्हणजे या अधिनियमाखाली अपराध ठरेल अशी कोणतीही कृती, म्हणजे या कायद्यानुसार अपराध ठरेल अशी कोणतीही कृती अनुसूचित जातीतील व्यक्तीच्या संबंधात करण्यात आली असेल, ठीक आहे, आणि त्या बाबतीत कोणतीही विरुद्ध साबित न झाल्यास, म्हणजे कोणती बाबत कुठल्या कारणानुसार झालं हे साबित जर नाही झालं, कोणत्या कारणामुळे ती कृती केली हे जर साबित नाही झालं तर ती कृती अस्पृश्यतेच्या कारणावरून करण्यात आली आहे असं न्यायालय गृहीत धरेल. ठीक आहे. त्यानंतर सेक्शन 13 मध्ये सांगितलं की दिवाणी न्यायालयाचे अधिकार क्षेत्र मर्यादित करण्यात आले. काय केलं बाबा? दिवाणी न्यायालयाचे अधिकार क्षेत्र म्हणजे काय? तर या कायद्याच्या विरोधी ठरेल असा कोणताही दिवाणी खटला न्यायालय स्वीकार करणार नाही, चालू ठेवणार नाही किंवा त्याबद्दल कोणताही हुकुमनामा आदेश काढणार नाही. ठीक आहे. किंवा अस्पृश्यतेच्या कारणावरून एखाद्या व्यक्तीवर निसमर्थता लादणारी कोणती रूढी आणि परिपाटे तर ते सुद्धा न्यायालय मान्य करणार नाही. त्यानंतर सेक्शन 14 मध्ये काय दिलंय? सेक्शन 14 मध्ये दिले कंपन्यांनी केलेले अपराध. आता कंपन्यांनी केलेले अपराध म्हणजे काय? या कायद्या अंतर्गत, या अधिनियमानंतर अंतर्गत अपराध करणारी व्यक्ती जर कंपनी असेल, ठीक आहे, तर कंपनीच्या कामकाजाचा
प्रभाव ज्या व्यक्तीवर असेल किंवा ज्याबद्दल कंपनीला जी व्यक्ती जबाबदार असेल त्या प्रत्येक व्यक्ती या अपराधासाठी दोषी असल्याचं मान्य केलं जाईल. ठीक आहे. मग यामध्ये कोण येणार? यामध्ये संचालक येणार, व्यवस्थापक येणार, सचिव येणार, अन्य कोणता अधिकारी येणार. ठीक आहे. तर हा असा व्यक्ती या कंपनी या तरतुदीनुसार, या कायद्याच्या तरतुदीनुसार शिक्षा मिळवण्यास पात्र असेल. ठीक आहे. त्यानंतर सद्भावनापूर्वक कृतीला संरक्षण. आता सद्भावनापूर्वक कृतीला संरक्षण म्हणजे काय असतं हे तुम्हाला मी लास्ट SC/ST ॲक्टमध्ये एक्सप्लेन केलं आहे, त्यामुळे पुन्हा पुन्हा एक्सप्लेन नाही करणार. मी तुम्हाला फक्त सांगतो सद्भावनापूर्वक कृतीला संरक्षण म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर हा कायदा खटला दाखल केला तर त्याच्या विरुद्ध, राज्य शासनाच्या विरुद्ध कोणताही दावा, खटला किंवा वैध कारवाई दाखल केली जाऊ शकत नाही. तर याचं काय कारण आहे, काय मी तुम्हाला SC/ST ॲक्टमध्ये एकदम व्यवस्थित एक्सप्लेन केलं आहे, त्यामुळे मी आता पुन्हा इथं सांगणार नाही आहे. सेक्शन 15 मध्ये काय केलं आहे? सेक्शन 15 मध्ये असं सांगितलं आहे की या कायद्याअंतर्गत घडणारा गुन्हा अपराध हा दखलपात्र आणि संक्षिप्तपणे चालवण्यायोग्य असेल. ठीक आहे. काय हा कायदा अपराध हा गुन्हा असेल आणि संक्षिप्तरित्या चालवण्यायोग्य असेल. तर CRPC मध्ये काही लिहिलं असले तरी, ठीक आहे, CRPC मध्ये काही लिहिलं असलं तरी 3 महिन्यापेक्षा कमी असणारा अपराध हा संक्षिप्तरित्या चालवण्याचा आहे. आणि हा संक्षिप्तरित्या चालवण्याचा अधिकार कुणाला आहे? हा संक्षिप्तरित्या चालवण्याचा अधिकार आहे प्रथम वर्ग न्यायिक दंडाधिकाऱ्याला आहे. आणि महानगर ठिकाणी महानगर दंडाधिकाऱ्याला आहे. महानगर क्षेत्रात असेल तर महानगर दंडाधिकाऱ्याला आहे. आणि याच्यामध्ये अजून एक तरतूद आहे, जर यामध्ये असणारा एखादा व्यक्ती संघराज्याच्या कार्याच्या संबंधात नेमलेला असेल तर त्याला केंद्र शासनाची परवानगी लागते. लोकसेवकास पूर्व मंजुरी. तर म्हणजे एखादा केंद्र शासनाचा कर्मचारी असेल तर त्याला केंद्र शासनाची परवानगी लागते. आणि राज्याच्या कार्यसंबंधात जर कोणाला कामावर नेमलं असेल तर त्याला राज्य शासनाची परवानगी लागते. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात आली. त्यानंतर शासनाचे कर्तव्य म्हणजे काय? तर अस्पृश्यतेतून उद्भवणारी कोणतीही उपर्जित झालेल्या व्यक्तीस, म्हणजे अस्पृश्यता नष्ट केल्या कारणामुळे एखाद्या व्यक्तीला जर एखादा हक्क उपलब्ध होत असेल व त्या हक्काचा फायदा घेऊ शकेल अशी शाश्वती देण्यासंबंधात केंद्र शासन किंवा राज्य शासन आवश्यक त्या उपाययोजना करू शकतील. यामध्ये काय आहे? कायदेविषयक सहाय्य किंवा आर्थिक सहाय्य या गोष्टी करू शकते. किंवा विशेष न्यायालयाची स्थापना आहे, जे आपण SC/ST ॲक्टमध्ये बघितलं. तीच कर्तव्य सेम शासनाची कर्तव्य यामध्ये दिलेली आहेत. त्यानंतर 16 मध्ये या कायद्याची प्रभाव आणि क्षमता सांगितली. आणि 16A मध्ये 14 वर्षावरील असलेल्या व्यक्तीस अपराधी परिवेक्षक अधिनियम जो 1958 आहे तो गैरलागू ठरेल. असंच आपण सेम SC/ST ॲक्टमध्ये बघितलं होतं. अपराधी परिवेक्षक अधिनियम गैरलागू असणार 18 वर्षावरील व्यक्तीस. बरोबर आहे ना? तर तो सुद्धा कायदा तुम्ही जाऊन बघून या. त्यानंतर सेक्शन 16B मध्ये काय सांगितलं? नियम करण्याचे अधिकार कुणाला आहेत? शासनाला दिलेत. सेक्शन 16 मध्ये नियम करण्याचे अधिकार दिलेत शासनाला. आणि सेक्शन 17 मध्ये निरसन. आता निरसन करणे म्हणजे या कायद्यातले शेवटचं सेक्शन आहे, सेक्शन 17. निरसन करणे म्हणजे जर तुम्ही बेअर ॲक्ट बघितला तर या बेअर ॲक्टच्या एंडला एक अनुसूची दिली आहे. एक टोटल मला वाटतं 21 कायद्यांची अनुसूची दिली आहे. तर त्या 21 कायद्यामध्ये असणाऱ्या काही तरतुदी या कायद्यासारख्या असतील किंवा या कायद्याच्या उपबंधाशी अनुरूप असतील किंवा प्रतिकूल असतील तर त्या तरतुदींना निरसन केलं जाईल. त्या तरतुदींचं निरसन केलं जाईल आणि हा कायदा तिथून पुढे ग्राह्य धरला जाईल. ठीक आहे. तर आपला पूर्ण हा कायदा संपलेला आहे आता.
प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट 1955चा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सुमित जाधव सायनिंग ऑफ. थँक्यू सो मच.